आजचा अभ्यास. आज इयत्ता 3री व 4थीचा गणित विषयाचा आजचा आपला 5वा दिवस आहे. आज आपण काय शिकणार आहोत? 4 अंकी संख्येची हातच्याची बेरीज आणि 401 ते 500 संख्यांचं आपण लेखन करणार आहोत. किती संख्या? 401 ते 500. काल आपण किती संख्या शिकले होते? 301 ते 400 संख्यांचं लेखन केलं होतं. आज आपण 401 ते 500 पर्यंत संख्यांचं लेखन करणार आहोत. तर चला मग पटकन काय करायचं, मोबाईल लांब ठेवायचा. बस घरचा अभ्यास करायला बसत असताना पॅड, पट्टी, पेन्सिल, इरेजर आणि बॉक्सची वही घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे. मी जरी पेनानं लिहित असले तरी तुम्हाला पेन्सिलनं लिहायचे. स्केच पेननं मी लिहिते कारण की तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून. पण तुम्ही स्केच पेन वापरायचा नाहीये, तुम्ही फक्त पेन्सिल वापरायची लिहायला. ठीक आहे? तर मुलांनो, आता आपल्याला बेरीज करायची आहे. कोणत्या संख्यांची बेरीज करायची आहे? 275 अधिक 436. 275 अधिक 436. आता इथं मी काड्या वगैरे मांडून ठेवलेल्या आहे. ह्या पद्धतीने आपल्याला का बेरीज करायची आहे की खरी बेरीज ही अशीच असते. फक्त आपल्याला वर्गात शिकवत असताना किंवा जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात गणित करता तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेस अशी मांडणी करू शकत नाही. पण नेमकी बेरीज म्हणजे काय असतं? एककाची बेरीज, दशकाची बेरीज आणि शतकाची बेरीज. हे आपण का बरं शतकाच्या हातचा देतो? का बरं आपण एकाखाली एक संख्या लिहायच्या? एकक झालं की एककाची खाली एककाची संख्या काढायची. हे सगळं का शिकवण्याच्या मागं हे कारण आहे. तुम्ही हे समजून घ्या. बेरीज बोटावर बोटाचा खेळ आहे. बेरीज म्हणजे कायच अवघड नाही. बेरीज म्हणजे बोटाचा खेळ आहे. तर हे आहेत 5. एककाच्या घरातले 5 आहेत आणि दशकाच्या घरातले हे 6 आहेत. बरोबर आहे का? आता ह्या 5ची स्थानिक किंमत किती आहे? 5च. 1 2 3 4 5. आणि ह्या 6ची स्थानिक किंमत किती आहे? 1 2 3 4 5 6. ह्या 5ची आणि ह्या 6ची किंमत तुम्हाला कळलेली आहे. आता आपल्याला ह्यांची बेरीज करायची. बेरीज करायचं म्हणजे काय? एकत्र करायचं. एकत्र करायचं आणि मोजायचं. चला मोजूत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. किती काड्या झाल्या? ह्या 5 अधिक 6 मिळून किती झाले? 11 झाले. पण 11ला एककाच्या घरात बसायची परवानगी नाही. एककाच्या घरामध्ये फक्त 9 पर्यंत संख्या बसू शकतात. हे आहेत 11. मग काय करणार मी? ह्याच्यातला दशक बाजूला काढणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. किती उरला? 1. हे 10 मी काढले बाहेर. एककाच्या घरातले 10 मी बाहेर काढलेले आहेत. आता हे 10 कुठं जाणार? त्याच्या घरी. ह्या 10चं घर कोणतं आहे? सांगा बरं पटकन. ह्या 10चं घर कोणतं आहे? ह्या 10 काड्याचं घर आहे दशकाचं. कोणतं घर आहे? दशकाचं. मग हा इकडून आलेला आहे म्हणून हा वर बसणार. हा वेगळा आहे ना, हा पाहुणा आहे म्हणून तो दशकाच्या घरामध्ये वर जाऊन बसला. आपण याला काय म्हणतो? हातचा. याला काय म्हणतो? हातचा. हा वर का गेलाय? कारण की हा नवीन हा घरामध्ये दशकाच्या घरामध्ये पाहुणा आहे. आत्ताच आलेला आहे ना हा. हे जुने पाहुणे, जुने माणसं आहेत ह्या दशकाच्या घरातले. तर हा एककाच्या घरातला दशक इथं आलेला आहे. आता दशकाच्या घरामध्ये कोण कोण आहे बघू आपण. दशकाच्या घरामध्ये आहेत 7. हे दिसायला जरी 7 असले तरी ह्याची स्थानिक किंमत आहे 70 आणि हे 3 जरी असले तरी ह्याची स्थानिक किंमत आहे 30. 70 अधिक 30 किती होतात बघू आपण. 30 म्हणजे 10 20 30. 70 10 20 30 40 50 60 70. आता ह्यांची बेरीज करायची. बेरीज करायची म्हणजे काय? एकत्र करायचं आणि मोजायचं. चला मोजूत आपण. 1 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100. हे किती झाले? 100 आणि हे पाहुणा आलेला 110. 110. पण शतकाच्या घरामध्ये फक्त 100 पर्यंतच्या संख्या, 90 पर्यंतच्या संख्यांना बसायची गरज आहे, परवानगी आहे. हे तर किती झालेले आहेत? 110. मग मी काय करणार? याच्यातले 100 बाजूला काढणार. नको, ह्याला दशकाला कशाला दाटणं आपण. शतकाच्या घरातले शतकात पाठवून देऊ. 10 20 30 40 50 60 70 80 90 100. आता दशकाच्या घरामध्ये किती राहिला? एकच राहिला.
हे 100 मी कुठं पाठवणार आहे आता? शतकाच्या घरात. याचा रंग बदललेला आहे. आता हे जे 100 आहेत हे मी 100 कुठं पाठवणार? शतकाच्या घरामध्ये. हे शतकाच्या घरातले 100 आहेत. हे इथं वर का ठेवलेत मी? कारण की ते दशकाच्या घरातून आलेले 100 आहेत. मग आता ह्याची स्थानीय 100 आहेत हे, पण हे हातचा आहे. याला काय म्हणतात? हातचा. गणिती भाषेमध्ये काय म्हणतात आपण? हातचा. कारण की हा दशकाच्या घरातून आलेला आहे. आता शतकाच्या घरात कोण कोण आहे बघूत आपण. शतकाच्या घरामध्ये बघा हे 2 दिसायला 2 आहेत, पण याची स्थानिक किंमत किती आहे? 200. हे दिसायला 4 आहेत, पण हे याची स्थानिक किंमत किती आहे? 400. मग 200 आणि 400 किती होतात बघू आपण. हे बघा हे 100 आणि 200. 100 आणि 200 झाले का? हे 2 100 200 आणि हे आहेत 400. 400 मोजत आपण. 100 200 300 400. हे किती झाले? 400. हे 200 आणि 400. आता हे सगळे मिळून किती झाले मोजू आपण. हे बघा 100 200 300 400 500 आणि 600. सगळे मिळून किती झाले? हे 600. आणि इकडचा एक आलेला, हा एक आलेला विसरून नाही झालं. 600 त्याला सुद्धा ह्याच्यामध्ये मिसळायचंय आपल्याला. मग आता किती झाले? 700. 200 अधिक 400 मिळून 600 झाले. आणि पाहून आलेला 100 700 हातचा. तर हे सगळे मिळून किती झाले? 700. आता मी थोडंसं ह्याला इकडे ठेवते असं. आता इथे किती झाले आपले सगळे मिळून? 700. 5 इथे किती आहे? 1. इथे किती राहिलाय? 1. म्हणजे 275 अधिक 436 बेरीज किती आली आपली? 711. 711. समजलं का? तर मुलांनो, तुम्हाला ही गणितं लिहून घ्यायची आहेत. हे गणितं सर्व लिहून घ्यायची. हळूहळू लिहून घ्या. आत्ता सोडवू नका. व्हिडिओ संपल्यानंतर सोडवा. कारण की व्यवस्थित लिहून घ्यायला आपल्याला थोडासा वेळ लागतो ना, म्हणून सोडवायला वेळ लागत नाही, पण लिहून घ्यायला मात्र तुम्हाला वेळ लागेल. कारण की असे बॉक्स आखायचे, नंतर हे वरचं गणित लिहायचं, बॉक्स आखायचे, आणि नंतर मग तुमचा व्हिडिओ बघून झाला किंवा नंतर फास्ट हे गणित तुम्ही सोडवू शकतात. ठीक आहे. आता मी काय करणार आहे, इथं एक एक गणित तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. थोडंसं इकडे गणित लिहून घेत घेत काय करायचं, इकडं पण लक्ष द्यायचं तुम्हाला, आणि ह्या पद्धतीनंच मोजायचंय. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करा, तुम्ही बोटावर तुमच्या अशा संख्या टाकून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. चला पटकन फास्ट. तुमच्या बोटावर इथं 1 टाका, 2 टाका, 3 4 5 6 7 8 9 10 असे अंक टाकून घ्यायचे. चला आता पहिलं गणित लिहून घेते मी. 3459. आता हे बॉक्स मध्ये लिहित असताना बघा, एककाच्या घरात एककाची संख्या यायला पाहिजे. बघा 3000. एकक, दशक, शतक, हजार. म्हणजे हे 3 कोणत्या घरात यायला पाहिजे? हजाराच्या. 4 शतकाच्या, 5 दशकाच्या, आणि एककाच्या घरामध्ये 9 यायला पाहिजे. आता पुढे संख्या बघा 732. एकक, दशक, शतक. 7 हे कोणत्या घरातले? शतकाच्या घरातलं 7 आहे. आणि दशकाच्या घरामध्ये 3 आहे. आणि एककाच्या घरामधलं 2 आहे. आता यांची बेरीज करणं खूप सोपं आहे, मात्र एककाच्या दशकाच्या घरामध्ये व्यवस्थित संख्या लिहिणं मात्र अवघड आहे. चला आता याची बेरीज करायची आपल्याला. तर तुम्ही संख्या लिहिल्यात का तुमच्या बोटावरती? आता वाचत लिहू आपण. 9. 9च्या पुढे 2 घरं. 9 10 11. 11 कसं लिहिणार आहे मी? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 1. आता 5 मध्ये 3 मिसळायचे. 3 वर अंगठा ठेवला मी. 5च्या पुढे मोजणार आहे. 5 6 7 8. किती उत्तर आलं माझं? 8. 8 आणि हातच्याचं 1. 8 9. किती लिहिणार आहे मी इथं आता? 9. आता 4च्या पुढे 7 घरं. 4च्या पुढे 7 घरं. 4 फक्त म्हणायचं. 4 5 6 7 8 9 10 11. किती उत्तर आलं माझं? 11. 11 कसं लिहिणार आहे आता मी? हजाराच्या घरामध्ये 1 आणि शतकाच्या घरामध्ये 1.
आता हजाराच्या घरामध्ये एक हातचा आलेला आहे, याला काय म्हणणार आपण? हातचा. 3 अधिक 1, 3च्या पुढे 1 घर मोजलं, 3 4, 3च्या मध्ये 1 मिसळला 4. किती उत्तर आलं आपलं बघा? 3459 अधिक 732 बरोबर 4191 आपलं उत्तर आलेलं आहे. हे बघा, हे लिहित लिहित तुम्ही बोट सुद्धा मोजा, कारण की बोट मोजता येणं खूप आवश्यक आहे. हे 1-2 गणित लिहायचे कमी झाले तरी चालते, पण इकडं लक्ष द्या आणि गणित कसं मोजायचं, कसं लिहायचं हे नीट लक्ष द्या. पुढचं गणित आहे आता एकक, दशक, शतक, हजार. हजार पासून लिहायला सुरुवात करते मी. 7 4 3 2 7432. आता पुढची संख्या एकक, दशक, शतक, हजार. हजार. आता मग किती कुठून सुरू करणार मी? हजारापासून. 5644. 5644. आता 2च्या पुढे 4 घर मोजायचे. इथं मी ठेवला अंगठा. 2 3 4 5 6. 3च्या पुढे 4 घर. 3 4 5 6 7. 4च्या पुढे 6 घर. 4 फक्त म्हणायचं. 4 5 6 7 8 9 10. 10 कसं लिहिणार आहे मी? हजाराच्या घरामध्ये 1 आणि इथं 0. तर 7 मध्ये 5 मिसळले. 7 मध्ये 5. 7 8 9 10 11 12. 12 आणि हातच्याचे 1 किती झाले? 13. 13 कसं लिहिणार आहे? 10 हजाराच्या घरामध्ये 1 आणि हजाराच्या घरामध्ये 3. तर आपलं 7432 अधिक 5644 किती बेरीज झाली? 1376. पुढचं गणित करू आता आपण. एकक, दशक, शतक, हजार. 9000 एकक, दशक, शतक, हजार. 9764. 9764 हे गणित आहे आपलं. आणि एकक, दशक, शतक, हजार. 5 पासून सुरू करायचं आता आपल्याला. हजारापासून. 5698. आता ह्यांची करायची आपल्याला बेरीज. बेरीज मध्ये पुढे मोजतात. आता 4च्या पुढे 8 घर मोजायचे. 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 कसं लिहिणार आहे मी? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 2. आता 6च्या पुढे 9 घर मोजायचे आपल्याला. 6च्या पुढे 9 घर. इथं मी ठेवला अंगठा. 6 पासून मोजणार. 6 फक्त 6 काय करायचं? म्हणायचं. 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 आणि 1 किती झाले? 15 आणि 1 16. 16ला कसं लिहिणार मी? शतकाच्या घरात 1 आणि दशकाच्या घरामध्ये 6. तर 7च्या पुढे 6 घर मोजायचे. 7 8 9 10 11 12 13. 13 आणि शतकाचा 1 किती झालं? 14. 14 कसं लिहिणार आहे मी? हजाराच्या घरामध्ये 1 आणि शतकाच्या घरामध्ये 4. तर 9च्या पुढे 5 घर मोजायचे. 9च्या पुढे 5 घर. 9 10 11 12 13 14. 14 आणि 1 किती झाले? 15. 15 कसं लिहिणार आहे मी? 10 हजाराच्या घरामध्ये 1 आणि हजाराच्या घरामध्ये 5. म्हणजे 9764 अधिक 5698 बरोबर किती उत्तर आलं आपलं? 15462. हे गणित झालेत का तुमचे लिहून? तिथे बघा संख्या एकक, दशक, शतक, हजार. हजारापासून लिहायला सुरुवात करते मी. 5497. आता हे किती आहे? एकक, दशक, शतक. म्हणजे शतकापासून लिहायला सुरुवात करायची. शतक 3 नंबरला शतक असतो. 387. किती आहे? 387. आता 7 मध्ये 7 मिसळले. 7 मध्ये 7 मिसळायचे आपल्याला. 7 वर अंगठा ठेवला. 7 8 9 10 11 12 13 आणि हे 14. 14 कसं लिहिणार आहे मी आता? दशकाच्या घरामध्ये 1
आणि इथं 4. तर 9 मध्ये 8 मिसळले. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. 17 मध्ये 1 मिसळला किती झाले? 18. 18ला कसं करणार आपण? शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये आपण 8 घेणार आहोत. 4च्या पुढे 3 घरं. 4, 5, 6, 7. 7 आणि हातच्याचं 1 किती झाले? 8. 8 आता हातचा येत नाही तर. आणि 5ला 5 कारण की तर काही मिसळायचंच नाहीये. 5ला जसेच तसे 5 खाली आलेले आहेत. म्हणजे 5497 अधिक 387. किती उत्तर आलं आपलं? 5884. पुढचं गणित आहे आपलं एकक, दशक, शतक, हजार. एकक, दशक, शतक, हजार. 3548 अधिक पुढचं एकक, दशक, शतक, हजार. 3476. आता ह्याची करायची आपल्याला बेरीज. बेरीज करत असताना बघा आता 8च्या पुढे 6 घरं मोजायची. 8च्या पुढे 6 घरं म्हणायचं फक्त 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 कसं लिहिणार होतं आपण? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 4. 14 कसं लिहिले? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 4. आता 4च्या पुढे 7 घरं मोजायची आपल्याला. 4च्या पुढे 7 घरं. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 आणि हातच्याचं 1 किती झाले? 12. 12 कसं लिहिणार? शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 2. आता 5च्या पुढे 4 घरं. 5, 6, 7, 8, 9. 9 मध्ये 1 मिसळला किती झाले? 10. 10ला हजाराच्या घरामध्ये 1 आणि शतकाच्या घरामध्ये 0. आता 3च्या पुढे 3 घरं. 3, 4, 5, 6. 6 मध्ये 1 मिसळला किती झाले? 7. 6 मध्ये 1 मिसळला 7 झाले. आता पुढचं गणित आहे बघा एकक, दशक, शतक, हजार. एकक, दशक, शतक, हजार. 6382 अधिक 5497. तर आता 2 मध्ये आपल्याला 7 मिसळायचे. 7, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती उत्तर आलं? 9. तर 8 मध्ये 9 मिसळायचे. 8 मध्ये 9. 8 फक्त 8 म्हणायचं. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. 17 कसं लिहिणार आहे मी? अरे आधीच्या हातचे पुसायचे राहिले की. 17 कसं लिहिणार आहे? इथं 1 आणि इथं 7. 3 मध्ये 4 मिसळले. 3, 4, 5, 6, 7. 7 आणि हातच्याचं 1, 8. 6च्या पुढे 5 घरं मोजले. 6, 7, 8, 9, 10, 11. किती उत्तर आलं आपलं? 11. 10,000च्या घरामध्ये 1 आणि 1000च्या घरामध्ये 1. म्हणजे 6382 अधिक 5497. किती उत्तर आलं आपलं? एकक, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 11,879. पुढचं गणित आहे आपलं 3210 एकक, दशक, शतक, हजार. आता हजारापासून लिहायला सुरुवात करायची. 3210 अधिक एकक, दशक, शतक, हजार. 5009. 5009. आता 9 मध्ये 0 मिसळले, उत्तर आलं 9च. 1 मध्ये 0 मिसळला, 1 आलं. 2 मध्ये 0 मिसळले, 2 आले. 3 मध्ये 5 मिसळायचे आहेत आपल्याला. 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे 3210 अधिक 5009 बरोबर किती उत्तर आलं आपलं? 8219. झालं का तुमचं सगळ्यांचं लिहून? हे फक्त 8 गणित आहेत बाळांनो. हे लिहाय फक्त 8 गणित आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. फक्त तुम्हाला हे बॉक्स काढायलाच थोडा वेळ लागणार आहे. गणित लिहायला वेळ लागणार नाही.
चला मुलांनो, काल आपण 400 पर्यंत उजळणी लिहिली होती. कितीपर्यंत? 400 पर्यंत लिहिली होती. तर आता आज आपण 400च्या पुढे लिहिणार आहोत. 100, 200, 300, 400. 1 शतक म्हणजे 100, 2 शतक म्हणजे 200, 3 शतक म्हणजे 300 आणि 4 शतक म्हणजे 400. आता पहिल्यांदा लिहिते मी. 401, 402, 403, 404. तुम्ही माझ्यासोबत लिहायचे. 405, 406, 407, 408 आणि हे 409. 409. आता हे मी घेतले 409, 410, 410, 411, 412, 413, 414, 415, 416, 417, 418, 419 आणि हे 420. 420. पुढे येणारे 421, 100, 200, 300, 400, 410, 420, 421, 422, 423, 424, 425, 426, 427, 428, 429 आणि हे 430. 430. 100, 200, 300, 400, 410, 420, 430, 431, 432, 433, 434, 435, 436, 437, 438, 439 आणि हे 440. 440. पुन्हा आता 441. 100, 200, 300, 400, 410, 420, 430, 440, 441, 442, 443, 444, 445, 446, 447, 448, 449 आणि 500, 450. 450.
451, 452, 453, 454, 455, 456, 457, 458, 459 आणि हे 460, 460, 461, 462, 463, 464, 465, 466, 467, 468, 469, 469, 470, 100, 200, 300, 400, 410, 420, 430, 440, 450, 460, 470, 470, 471, 472, 473, 474, 475, 476, 477, 478, 479, 480, 480, 100, 200, 300, 400, 410, 420, 430, 440, 450, 460, 470, 480, 481, 482, 483, 484, 485, 486, 487, 488, 489, 489 आणि हे 490, 490, 491, 492, 493, 494, 495, 496, 497, 498, 499. आता गंमत बघा, आता इथं 499 आणि हे 500. 500 ला काय आलं इथं? दशक आला. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, सॉरी 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. पण 100ला दशकाच्या घरामध्ये राहायची परवानगी नाही.
100ला दशकाच्या घरात राहायची परवानगी नाही. मग दशक काय करतो, शतकाला त्याच्या घरामध्ये पाठवतो. मग हा सगळा दशक गेला शतकाच्या घरामध्ये, कारण की 100 झालेत. आता हे 100 कुठे गेले, शतकाच्या घरामध्ये. आता शतकाच्या घरामध्ये किती झाले बघा, 100, 200, 300, 400 आणि हे 500. किती झाले, 500. आणि एककाच्या आणि दशकाच्या घरामध्ये 500 संख्येला कुणीच नाहीये. 500 संख्येला शतकाचं घर भरलंय, पण दशक आणि एककाचं घर हे रिकामं आहे. हे झाले 500. चला आता काय करू आपण, वाचत पाढे लिहू. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत पाढे लिहायचे आहेत. बे कबे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सख 12, बे सती 14, बे आठी 16, 92 18, 92 20, 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सख 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सख 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 6 1 6, 6 2 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सकुम 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 7 1 7, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सकुम 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70, 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45, 9 सख 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 10 1 10, 10 2 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 5 50, 10 सख 60, 10 7 70, 10 8 80, 10 9 90, 10 10 100. पहिला माझा नंबर.